अध्यक्ष महोदय 31 मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बीडीएसवर उपलब्ध होतील ते बोलतात ना। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटे वाजवायला अजिबात विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पीक विमा संदर्भात आज महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी बांधवांनो, विधानसभेमध्ये पीक विमा संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि तिथे पीक विमा मंजूर करून ते किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची डेट सुद्धा सांगितलेली आहे। त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आजच्या जी झालेल्या विधानसभेमध्ये हे मंजूर झालेलं आहे आणि या बिलामध्ये तुम्हाला किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांना ते पैसे विम्याचे भेटणार आहेत आणि विमा कंपनी टाळाटाळ का करीत आहे याच्यावरती संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला मी एक स्क्रीनवरती क्लिप दाखवल, ती विधान परिषदेमधली कालचीच आहे आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की पीक विमा तुम्हाला कधी भेटणार आहे आणि कंपनी का टाळाटाळ करीत आहे आणि त्याची फिक्स तारीख कोणती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग थेट व्हिडिओकडे। सप्टेंबर 2024 रोजी अधिसूचना काढल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे नियमाने बंधनकारक होते, परंतु आज जवळपास 5.5 महिने उलटून गेल्यावरही प्रत्यक्षात पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। म्हणून अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न या ठिकाणी आहे की शासन त्यांच्या हिश्श्याचे 99 कोटी रुपये रक्कम किती दिवसात भरणार आहे? शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती दिवसात पीक विमा मिळणार आहे? अतिवृष्टीपोटी शेतकऱ्यांना 548 कोटी रुपयापैकी 467 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले होते, परंतु वाटप राहिलेल्या 1,29,000 शेतकऱ्यांची 81 कोटी रुपयांची रक्कम केव्हापर्यंत त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे? सर्व प्रलंबित मदतीचा निधी वितरित करण्याची कारवाई करण्यात येत आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध होतील। अध्यक्ष महोदय 31 मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बीडीएसवर उपलब्ध होतील ते बोलतात ना। 30 मार्च आतमध्ये सगळे पैसे देतात म्हणून सांगतात ना। दिली ना त्यांनी तारीख राहुलजी पर्यंत सर्व पैसे शेतकऱ्यांचे त्यांच्या बीडीएसवर उपलब्ध होतील। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आणि पीक विमा संदर्भात महत्त्वाचं अपडेट तुम्ही पाहिलं, असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, जाता जाता तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।